मी बोरकर गुरुजी, विश्वज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव. रावेरचा पिनकोड नंबर आहे 425508. माझा मोबाईल नंबर आणि व्हॉट्सअप नंबर एकच आहे, 9850015558. आज 31 तारीख आहे, 31/12/2025. 25 वर्षातील शेवटचा दिवस आज बुधवार आहे. आपलं वार्षिक भविष्याचं मार्गदर्शन सुरू आहे. मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तुला, वृश्चिक, धनु पावतर आपण आलेलो आहोत. आज आपण मकर राशी घेणार आहोत. राशी घेण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया. मकर राशी ही 10 क्रमांकाची राशी असते. या राशीचा स्वामी शनी असतो आणि या 2026मध्ये आपल्याला बघायला मिळेल तर गुरु हा मिथुनीचा राहणार आहे षष्ठात काही काळ. राहू हा धनस्थानीय, केतू मृत्यूस्थानीय, शनी हा वर्षभर मीन राशीत राहणार आहे, म्हणजे तो आपल्या राशीच्या तृतीय क्रमांकात कर्तव्यात असणार आहे. बुधात योग वैभावी आहे, शुक्र वैभावी आहे, मंगळ वैभावी आहे. हर्षल हा या कुंडलीमध्ये आपण पाहायला गेले तर संतती ठिकाणी, शिक्षण ठिकाणी आहे. प्लुटो शिरोभागी राहणार आहे. नेपच्यून शनीचा योग आलेला आहे, तो कर्तव्यस्थानी आहे. या अनुषंगाने मकर राशीचं भविष्य आपण बघितलं 2026ची संभावना. तर शारीरिक अस्वस्थता आपल्याला जास्त जाणवणार आहे. आता शारीरिक अस्वस्थता या ठिकाणी जाणवणार आहे कारण गुरु या कुंडलीमध्ये जो आहे तो षष्ठात आहे, काय काळ सप्तमात सुद्धा जाणार आहे. अशा योगामध्ये रवी हा कुंडलीमध्ये वयस्थानी असल्या कारणाने सुरुवातीला शारीरिक अस्वस्थता आपल्याला जाणवू लागेल. दूरवर प्रवासाचे योग येईल, परदेश गमनाचे योग पण काहींना अवगत होतील. परंतु विवाहित अविवाहित जे काही असेल त्यांना सांसारिक वाद किंवा नवीन येणाऱ्या स्थळांना अडथळा येण्याचे योग आहे. विद्यार्थी वर्गाची बुद्धी बाहेर जाईल, नाही ते प्रकरणामध्ये अडकण्याची संभावना देखील आहे. चुकीचे मार्ग, चुकीचे मित्रामध्ये गुंतवणूक होण्याची संभावना आहे, त्याकडे ओढा जास्त राहील असं आहे. आता या ठिकाणी मकर राशीचा स्वामी शनी हा कुंडलीमध्ये न्यायाधीश आहे. न्यायाधीशाच्या भूमिकेतून तुम्ही नाही वागले तर 2026 वर्ष हे खडतर झाल्याशिवाय राहणार नाही. न्यायाधीशाच्या भूमिकेतून वागणे म्हणजे सत्यतेप्रमाणे वागणे, संतुलित विचार करून वागणे, ज्यांचे उपकार आपल्यावर आहेत त्यांच्याशी प्रेताळना न करता उपकाराची जाणीव ठेवणे आणि वाडवडील घराण्याच्या धक्का लागणार नाही अशी प्रकरणात गुंतवू नये, त्याप्रमाणे धावू नये. नाहीतर हा शनी हा कुठे घेऊन जाईल सांगता येत नाही. कारण याच्या पुढचा काळ आपल्याला काही काळ दिसणार आहे, तो मात्र कठीण दिसणार आहे. 2 वर्ष आपल्याला ह्या ठिकाणी कर्तव्याच्या ठिकाणी शनी आहे, म्हणून शनीचं कर्तव्य करा, न्यायाधीशाचं कर्तव्य करा, सत्यतेने वागा, कुठेही असत्य खोटं वागू नका, खोटं बोलू नका. अशा तऱ्हेचे आपल्याला 2026मध्ये काळजी घ्यायची आहे. शारीरिक अस्वस्थता जाणवू लागेल. नवीन येणारे वर्ष 2026चे आपणास मध्यम स्वरूपाचे असणार आहे. तरी पण प्रस्तुत वर्षात आपणास आपली प्रगतीची दारे पूर्णपणे उघडणार पण आहे. ग्रहाची उत्तम साथ पण मिळणार आहे. आपण पण कर्तव्य करून त्या ग्रहांना साथ द्यावी लागणार आहे. गंगेवर जाण्याचे भाग्य असते, परंतु गंगास्नानाचे पुण्य आपणाजवळ नसेल तर गंगास्नान घडत नाही. यावर्षी आपणास 7.5 कर्तव्य, धन, मातृसुख भावात राहणार आहे. लक्षात घ्या, हे स्थान बाधित होणार आहे. त्याचा परिणामही या स्थानावर 7.5 समान होणार आहे. अविवाहितांना स्थळे येण्यात अडथळे येतील. स्थळे नावडणारे आपणास आग्रह करतील आणि जी स्थळे पसंत आहेत ती अशी स्थळे होकार नकार देणार नाही. शारीरिक स्वस्थतेकडे आपणास अधिक लक्ष द्यावे लागणार आहे. महत्त्वाच्या कामासाठी आजारपण नको असे लक्षात घ्यावे. कार्यपद्धतीत आपण उत्कृष्ट करावी. धार्मिक कार्यही आपल्या हातून घडणार आहे. काही प्रेम प्रकरण असेल तर प्रेम प्रकरणामध्ये वाद होणार आहे आणि हे वाद इतके विकोपाला पोहोचतील की आपल्याला 36चा आकडा आपल्या प्रकरणामध्ये निर्माण होण्याची शक्यता जास्तीत जास्त आहे.
तो पुढच्या ग्रहगतीनुसार जर तुम्ही या वर्षात किंवा 2 वर्षात विवाहाचा योग केला तर ठीक, नाही तर मग पुढे अडथळा होणार आहे, नकाराची भूमिका जास्त होईल. महिला प्रेमयोगाचे प्रबळ साथ आपल्याला आहे. नवीन तरुणासाठी प्रेमयोगाच्या संधी प्राप्त होणार आहे. प्रेमयोगाचा आरंभ ह्या वर्षात होणार आहे. ज्यांची प्रेम प्रकरणे सुरू आहे अशा तरुणांनी आपल्या प्रेमविवाहाची कल्पना आपल्या आईवडिलांना जरूर द्यावी. आईवडिलांचे आशीर्वाद घेऊन विवाह करावा. विवाहित स्त्रियांना येणारे नवीन वर्ष उत्तम जाणार आहे. आपण आपल्या घरात नातेसंबंधातील आवागमन होणार आहे, त्यांचे आपण स्वागत करा. नातेवाईकामुळे काही वेळेला घरात वादाचे प्रसंग देखील घडणार आहे. याबाबत आपण कोणासही दुखवू नये, विनाकारण वाद वाढवू नये. यावर्षी तीर्थाटन जाताना मात्र घरात कुलूप लावून जाऊ नये. घरात विश्वासू माणसे आपल्याला ठेवून मग प्रवास आरंभ करायचा आहे. वाहनात अडथळे येण्याचे योग आहे व वाहन सर्व्हिसिंग करूनच आपण आरंभ करावा. नोकर वर्ग, नोकरी मिळण्यात अडचणी येतील. आपण जर नोकरी करीत असाल तर या वर्षात आपली फारशी पगारवाढ होणार नाही. याबाबत आपण नोकरी कार्याचा अधिक ताण घेणार आहात. वरिष्ठ अधिकारी वर्गाची नाराजी आपणावर पण असणार आहे. तरी पण आपण चुकूनही नोकरी सोडण्याचा विचार करू नये. आहे त्याच जागी पुढील काळात आपली प्रगती होणार आहे हे लक्षात घेऊन त्याच जागी कार्यरत राहावे. पण यासोबत पगारवाढ, इतर सोयीसुद्धा आपणास देखील प्राप्त होणार आहे. नवीन नोकरी हवी असेल तर आपल्या नोकरीच्या अनेक संधी यावर्षी प्राप्त होणार आहे. परंतु समाधानकारक नोकरीचे योग आपल्याला नाही हे लक्षात घ्यावे. म्हणूनच आपण आहे त्याच ठिकाणी कार्यरत राहावे. खाजगी कंपनीच्या नोकर वर्गात परदेश गमनाच्या संधी फार कमी आहे. इतरत्र ठिकाणी आपल्याला नोकरीच्या निमित्ताने प्रवास करावा लागेल अधिक, म्हणून तो पण आपण लक्षात ठेवावे. व्यवसायात भरपूर वाढ होणार आहे. व्यापारी वर्गात नवीन वर्ष उत्तम जाणार आहे. हे वर्ष खास व्यापारी वर्गासाठी आहे. आपण ह्या वर्षात मागील वर्षीच्या मालाचे स्टॉक विक्री करून नफा मिळवून घ्यावा व आपल्या अनुभवानुसार भाव तालानुसार आपण नवीन स्टॉक करावे. आपण आपल्या व्यवसायासाठी नवीन वाहने खरेदी करू शकतात. आपल्या व्यवसायासाठी आपल्याला जागाशी देखील मुबलक होणार आहे. आपल्याला मुलाची इच्छा व्यवसायात टाकण्याची असेल तर आपण यावर्षी टाकू शकता. फक्त आपला व्यवसाय त्या मुलास पूरक आहे की नाही हे आपण जाणकार ज्योतिषाला विचारून घ्यावे. काही नवीन ठिकाणी नवीन व्यवसाय आपण करू शकतात. वर्ष 2026 अति उत्तम आहे. व्यवसायाच्या जागी लहान मोठे धार्मिक विधी पण आपल्या हातून संपन्न होणार आहेत. विद्यार्थी वर्गात अत्यंत उत्तम यश देणारे हे वर्ष आहे. बुध ग्रह योगाचा प्रभाव सर्वच विद्यार्थी वर्गावर पडणार आहे. जे विद्यार्थी व्यवसाय करण्याच्या उद्देशाने शिक्षण घेत आहेत त्यांना विद्यायोगाचा प्रभाव लाभ घेऊन आपण यावर्षी घवघवीत यश मिळणार आहे. आपण पुढील शिक्षणाचे सर्वच मार्ग आपल्याला खुले होणार आहे. आपल्याला शिक्षणामध्ये अत्यंत सर्वोत्कृष्ट स्थान मिळणार आहे. शिक्षण वर्ग, प्राध्यापक वर्ग, आपले गुरुजन वर्ग आपले कौतुक करतील. सर्वसाधारण शिक्षण घेणारे विद्यार्थी वर्गात नवीन 2026 हे पण उत्तमच असणार आहे. डॉक्टर, वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थिनी वर्गाने मात्र आपण अधिकाधिक आपल्या शालेय अभ्यासक्रमाकडे लक्ष द्यावे आणि सततेची वागणूक ठेवावी. हा शिक्षण प्रवास फार थोडा अडचणीचा ठरण्याची शक्यता आहे. या नवीन वर्षात शक्यतोवर आपण वाहन चालवू नये. पाण्याच्या जागेपासून सावध राहावे. लहान मोठी जखम होण्याची संभावना आणि पडण्याचा धोका आहे. या वर्षात शक्यतोवर आपण आपल्या स्वभावानुसार वागावे. इतर कोणाच्याही सल्ल्यानुसार वागू नये. स्वतःचा अनुभव घेऊन वागावे. काही आपलीच माणसं, रक्तसंबंधित असो, मित्रपरिवार असो किंवा दूरचे नातेवाईक असो, काहीही असो, तर त्या आपल्या गैरसमज करण्याची संभावना अधिक राहील. म्हणून आपली राशी शनी मकर आहे. मकर राशीचा स्वामी शनी आहे. शनी हा न्यायाधीश आहे. न्यायाधीशाच्या भूमिकेतून परख करूनच आपली दिशा आपल्याला ठरवायची आहे. राजकारण पण करा, पण जरा सांभाळून. नवीन वर्ष सर्व लहान मोठे राजकारणी व्यक्तींना, पुढारी नेते मंडळींना धाकधुकीचे वर्ष असणार आहे. श्रेष्ठीकडून पक्षासाठी निधीची सारखी मागणी केली जाणार आहे. त्यात स्वतःच्या कार्यकर्त्याची कामे झालेली नसताना ती कार्यकर्ती मंडळी पण सुद्धा आपल्याला त्रासदायक ठरण्याची आणि ती दूरवर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपल्याला मुलांना राजकारणात आणायचे असेल तर ती स्थिती या वर्षी मुळीच नाही. सर्व ग्रहमान त्या दृष्टीने विपरीत आहे. चुकीच्या व्यक्तीकडून आपण मार्गदर्शन घेत आहात हे लक्षात घ्या. अशी सर्व परिस्थिती असताना 2026 वर्ष आपणास काळजी टाकणारे राहणार आहे.
राजकारणी ही तारेवरची कसरत आपण कशी पार पडतात त्यावर सगळे अवलंबून असणार आहे. सभावात उग्रता येऊ देऊ नका. नाराज कार्यकर्त्यांना सांभाळण्याचा प्रयत्न करा. आशांना धरून चला. आर्थिक भरभराट होईल. या मकर राशीच्या व्यक्ती व्यापार व्यवसाय उद्योग करीत आहात, नोकर वर्ग करीत आहात, अत्यंत उत्तम त्याच्या नफ्याचे गणित मोठे होणार आहे. कर्ज काही समस्या असतील तर आपल्याला ते पण कर्ज समस्या बहुतांशी डील होतील. एजन्सी ऑफर मिळण्याची शक्यता व्यापारी लोकांना आहे. आपण एखाद्या नातेवाईकास व्यापारात भागीदारी घेऊन आपण आपला व्यापार वाढवू शकतात. मकर राशी व इतर सर्व जणांच्या आर्थिक बाबतीत हे वर्ष सामान्य असले तरी प्रगतीचे असणार आहे. आपल्याला लाभ हा जेमतेम असला तरीही मागच्या वर्षापेक्षा प्रगती आर्थिक अधिक उत्तम होणार आहे. शासकीय नोकर वर्गात उत्तमतेचे भरघोस आर्थिक प्राप्ती करून देणार आहे. खाजगी कंपन्या आपल्या हाती वाढीव पगार देण्याबाबत आखाडते घेणार आहे. सोयीसवलीपासून दूर राहावे लागेल तरी आपण त्याच जागी कार्यरत राहावे. आरोग्य, दवाखान्याच्या पायऱ्या चढाव्या लागतील. समस्त मकर राशी व्यक्तींना 2026चे पूर्ण वर्ष प्रकृतीची अत्यंत काळजी घ्यावी लागणार आहे. याचबरोबर घरातील वृद्धजनांची आरोग्याची काळजी पण घ्यावी लागणार आहे. वृद्धजनांची खूप काळजी घेत असताना त्यांना पाण्यापासून जागेपासून दूर ठेवावे. आपण त्यांची सोबत करावी किंवा त्यांना हात देऊन त्यांना धरून आणि त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण करून आपल्याला पुढे हे वर्ष पार पाडायचे आहे. त्यांना घसरून पडण्याचा धोका आपल्याला पण आहे. लहान मोठे ऑपरेशन योगाची संभावना देखील आहे. गर्भवती महिलांनी यावर्षी नेहमी प्रकृतीची तपासणी करून घेत राहावी. गर्भवतींना डिलिव्हरीसाठी सिझरचा सल्ला दिला असेल तर त्याबाबत आपण ताबडतोब निर्णय घेऊ नये. 2-3 डॉक्टरांना दाखवूनच आपण सिझरचा सल्ला घ्यावा. शक्यतोवर घरमानानुसार आपली सिझरचे योग नाही आहे. सरकारी दवाखान्यात डिलिव्हरीचा प्रयत्न करावा. लहान बालकांना बाहेर पाण्यापासून दूर ठेवणे. तापाती विकार, पोटाचे विकार होण्याची संभावना आहे. दवाखान्याच्या पायऱ्या आपल्याला चढाव्या लागणार आहे. असं असताना आपल्याला मकर राशीसाठी खास मंत्र आपण देणार आहोत. तो मंत्र आपण टाईप करून फ्रेम करून घ्यावा आणि तो मंत्र रोज सूर्यास्तानंतर आपण केव्हाही म्हणू शकता. हा एकाच टायमाला 10 वेळा म्हणायचा आहे. हा मंत्र मात्र आवाजात म्हणायचा आहे, मनातल्या मनात म्हणायचा नाही. कारण या मंत्राचा नाद जो आहे तो आपल्या वास्तूमध्ये, आपल्या शरीरामध्ये, मनामध्ये, तनामध्ये शिरायला हवा. म्हणून नाद आवाजात हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. राशी चक्रादी दशम क्रमांके लिहून घ्या. राशी चक्रादी दशम क्रमांके. मकरादी राशी स्वामी शनैय. मकरादी राशी स्वामी शनैय. मकर राशी जन्म घेती. मकर राशी जन्म घेती. शनैय शनैय देवदेवी. शनैय शनैय देवदेवी. जन्म आयुष्य भाग्य येती. जन्म आयुष्य भाग्य येती. तनमन धन आरोग्य. तनमन धन आरोग्य. इच्छा सफलांती करेषु. इच्छा सफलांती करेषु. नमो नमाय शनैय देवी. नमो नमाय शनैय देवी. नमो नमाय शनेश्वराय. नमो नमाय शनेश्वराय. पुनश्च मी हळू आवाजात म्हणतो, हळू संत गतीने म्हणतो आहे. आपण हा मंत्र लिहून घ्यावा. हा मंत्र संपूर्ण आयुष्यभर आपल्याला चालणार आहे, लक्षात घ्या. राशी चक्रादी दशम क्रमांके. मकरादी राशी स्वामी शनैय. मकर राशी जन्म घेती. शनैय शनैय देवदेवी. जन्म आयुष्य भाग्य येती. तनमन धन आरोग्य. तनमन धन आरोग्य. इच्छा सफलांती करेषु. इच्छा सफलांती करेषु. नमो नमाय. नमो नमाय शनैय देवी. नमो नमाय शनेश्वराय. राशी चक्रादी दशम क्रमांके. मकरादी राशी स्वामी शनैय. मकर राशी जन्म घेती. शनैय शनैय देवदेवी. जन्मायुष्य भाग्य येती. तनमन धन आरोग्य. इच्छा सफलांती करेषु. नमो नमाय शनैय देवी. नमो नमाय शनेश्वराय. नमो नमाय शनेश्वराय. आम्ही सर्वांना सांगू इच्छितो आज की यंत्रसिद्धी देण्याचे काम सुरू झालेले आहे. परंतु आता मी कितीदा प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो
तरीही पुष्कळसे लोक हे पाकिट पाठवताना लक्ष का देत नाही मला काही समजत नाही, कळत नाही. आपण जाणते आहात. तुम्हाला मी 6x10चं पाकिट सांगत आहे, तर तुम्ही मोठी पाकिटं काल जवळजवळ 8 ते 10 पाकिटं मोठी आली. सुशिक्षित असल्यावरही आपण असं का करतात? बाजारात पाकिटं मिळतात, उपलब्ध आहे. 2-4 ठिकाणी तपास करावा. आपलं महत्त्वाचं काम आहे. आम्ही हजारो रुपयांचं विनामूल्य तुम्ही देत असताना तुम्ही पाकिट देण्यासाठी किंवा घेण्यासाठी काहीही खर्च करत नाही. कसं आहे? नाही तर आपल्याला घरी बनवता येते. पाकिट तयार करणं म्हणजे काही मोठी प्रयास आहे असं काही नाही. ब्राऊन पेपर आणायचा, चिकटपट्टी आणायची, टिस्को पेपर आणायचा, लागल्यास डिंक आणायचा, पाकिट करायचं. 6x11 इंच आपल्याला फुलपट्टी आहे, हे आहे, ज्ञान आहे, सगळं काही आहे. मग आपण हे पाकिट का पाठवत नाही? पाकिट पाठवताना मी अनेकदा म्हणतो की आपण ज्या पाकिटावर पत्ता लिहिता त्याच्यावर माझा पत्ता अजिबात लिहू नका, तरी तुम्ही लिहितात. तर हे श्रद्धेचं काम आहे. जरा मन लावून करायला पाहिजे. पैशाचे व्यवहार करताना, इतर व्यसन करताना आपण मन लावून करताना, आणि हे का करत नाही? तुम्हाला लाभ घ्यायचा आहे ना. मग नीट व्यवस्थितशीरपणे आपण वागलं पाहिजे, श्रद्धा ठेवली पाहिजे. 6x10चं पाकिट घ्या, त्याच्यावर आपला पत्ता लिहा. सरकार पोस्टाच्या तिकिटावर डिंक अजिबात लावत नाही आहे. त्याला डिंक लावून व्यवस्थितशीर चिटकवा, त्याच्यावर तुमचा पत्ता लिहा. दुसरं पाकिट करा, त्याच्यावर माझा पत्ता लिहा. मी सांगितलेला विश्वज्योतिषाचार्य बोरकर गुरुजी, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, रावेरचा पिनकोड नंबर 425508, महाराष्ट्र. ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय 98-500-1555-8. या पाकिटात आपलं पाकिट घडी करून टाका आणि व्यवस्थित चिटकवा आणि माझ्याकडे स्पीड पोस्टाने पाठवून द्या. मी स्पीड पोस्टाने सांगत असताना अनेक जण कुरिअरनं पाठवतात. गाव लहान आहे, कुरिअरची व्यवस्था इथे नाही आहे. मला कळत नाही की तुम्ही वारंवार तुमच्या हितासाठी वेळ देतो आहे, हितासाठी मी तन्मन धन अर्पण करतो आहे, आणि तुम्ही त्याप्रमाणे वागत नाही. खेदाची गोष्ट आहे. पोस्टाद्वारे पाठवा. कुरिअर इथे येत नाही. 8-8, 15-15 दिवस. आलं तर आलं, नाही तर वापस जाते, नाही तर पुढे काय होते मला माहीत नाही. असं हे 3 यंत्र तिघी दिशाला, कुठल्याही दिशाला, एकाच दिशाला लावू शकतात. मुहूर्त पाहण्याची गरज नाही, अभिमंत्रित करून दिलेलं आहे. श्रद्धा ठेवा. ज्या वेळेला तुम्ही एखाद्याची देवाची मूर्ती आणता आणि मग तुम्हाला काही झालं किंवा बरोबर झालं, दुःख गेखा आलं, तर देवाची मूर्ती आपण फेकत नाही. मग एकदा कदाचित कर्मगतीच्या हिशोबाने आपलं काही झालं आणि मग तुम्ही यंत्र ही काही फेकली जातात का, याकडे लक्ष द्यायला पाहिजे. श्रद्धा असेल तरच आपण ही मागवावी. आपण घेतली आणि दुसरी टाकून दिली तर इतरांना मिळणाराचा लाभ ते वंचित होतील आणि त्याचा दोष मात्र आपल्याला लागेल. म्हणून ज्यांची श्रद्धा असेल त्यांनीच. ही देवघरात लावायची यंत्र नाही, देवघरात लावायची यंत्र नाही, देवघरात लावायची यंत्र नाही. पुष्कळ जण देवघरातच कोंबतात. महाराजांचे फोटो देवघरात, यंत्रसिद्धी देवघरात, काळा कचरा देवघरात. देवघरामध्ये फक्त देव पाहिजे. महाराज गिराज कोणीही नको, यंत्रसिद्धी कुठली नको. देवाची यंत्रसिद्धी असली तर चालेल. देवाच्या घरात देवाचं स्थान असते, इतरांचं नाही. साधी सरळ समजूत आहे, पण कोणी ऐकत नाही, करत नाही. असं सांगण्याचा प्रयास करतो. माझं बोलणं गिरणं असेल ते हे तुमच्या हितासाठी आहे. माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला समापन करूया.